मी माझ्या असणाऱ्या विधिमंडळाच्या लक्षवेधीच्या वेळेस सुद्धा मी बोललो होतो की लक्षावधी शिराळकर हे चातकासारखी ह्या असणाऱ्या आपल्या लोकशिक्षणाची धार्मिक परंपरा जतनाच्या संदर्भातली जी ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी असणारी जी आपली नागपूजेची, त्याचबरोबर नाग संवर्धनाची, नागाच्या माध्यमातून लोक चळवळीची जी त्यांची जी आजपर्यंतची परंपरा आहे, ती परंपरा परत एकदा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी त्यांची प्रयत्नांची शिकस्त होती, प्रयत्नांची पराकाष्ठा होती. पण काही ना काही कारणानं त्यामध्ये आपल्याला यश येत नव्हतं. या असणाऱ्या आपल्या केंद्र सरकारमध्ये आदरणीय अमितभाई शाह साहेबांचा इथं आपल्याला आदरपूर्वक उल्लेख करणं गरजेचं आहे. आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा इथं उल्लेख करणं गरजेचं आहे. केंद्राचे आपले वनमंत्री आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव साहेबांचा इथं आपण उल्लेख करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राज्याचे आपले वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांचा इथं आपण उल्लेख करणं गरजेचं आहे. आमचे खासदार आदरणीय धैर्यशील माने साहेब यांचा इथं या निमित्तानं आदरपूर्वक उल्लेख करणं गरजेचं आहे. माझे बंधू सहकारी आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांचा इथं आम्ही उल्लेख करणं गरजेचं आहे की या सगळ्यांच्या संयुक्तिक प्रयत्नातून आम्ही हे असणारं लोकशिक्षणाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जतन करण्याच्या संदर्भातली जी आपल्या असणाऱ्या शिराळकरांची जी उत्कट भूमिका आहे, त्या उत्कट भूमिकेला आम्ही न्याय देण्याचा पहिला टप्पा आज पार करू शकलेलो आहोत.